आज सकाळी लवकरच तयार झाले, पूजा केली आणि झटपट कामाला लागले. आज गृहोद्योगाच्या माझ्या किचनमध्ये मला 15 ते 20 लोकांचा नाश्ता बनवायचा होता. अर्थात आज कुठलीही ऑर्डर नव्हती, तर आमच्या सोसायटीमध्ये एक मारुतीचं मंदिर आहे. तिथं सध्या दासबोधाचं पारायण चालू आहे. तर या पारायणाला जी मंडळी बसलेली आहेत, त्यांना आम्ही रोज एक जण नाश्ता देतो. आज माझा टर्न होता, तर मी इडली, चटणी, साजूक तुपातला गोड शिरा आणि मसाला दूध असं करायचं ठरवलं होतं. पहिले मसाला दूध बनवण्याकरता दूध आटवायला ठेवलं. याकरता फुल फॅट मिल्क घेतलं. अमूलचं गोल्ड जे मिल्क येतं ते बऱ्यापैकी घट्ट असतं. त्याला कमी आटवावं लागतं. पहिले ते गॅसवर आटवायला ठेवून दिलं. त्यानंतर इडली स्टँडमध्ये इडल्या लावायला घेतल्या. माझ्याकडे 2 स्टँड आहेत. 2 स्टँडमध्ये मिळून एका वेळेला 26 इडल्या होतात. दूध अजून गरम होत होतं. दोन्ही स्टँडमध्ये इडल्या लावून झालेल्या होत्या. आता मधला जो वेळ होता ना, त्या वेळेमध्ये मी चटणी बनवून घेतली. अर्थात चटणी मी दुसऱ्या किचनमध्ये बनवली, त्यामुळे ते काही मी शूट केलेलं नाहीये. ओलं खोबरं, डाळवं आणि शेंगादाण्याची ही चटणी होती. चटणी बनवून ठेवली, त्याला मस्तपैकी फोडणी घातली. 15 ते 20 मिनिटानंतर इडल्या तयार झाल्या होत्या. त्या काढून घेतल्या आणि पुन्हा पुढची बॅच इडल्यांची करायला ठेवून दिली. यानंतर करायचा होता तो गोडाचा शिरा. यासाठी रवा, साजूक तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून मी आदल्या दिवशी छान खरपूस भाजून ठेवलेला होता. आता मोठा बाऊल घेतला. या बाऊलनी 2.25 वाट्या रवा मी मोजून घेतला. रवा खूप छान भाजलेला होता. आता फक्त तो गरम करायचा होता. साखर मी मोजून घेतली. ज्या वाटीने मी 2.25 वाट्या रवा घेतला होता, त्याच वाटीने 2.25 वाटी मी साखर घेतली. वरतून थोडंसं साजूक तूप अजून रव्यावर घातलं आणि पुन्हा एकदा छान परतून घेतला. पलीकडच्या गॅसवर रवा भाजणं मला अवघड जात होतं. तो अलीकडे ठेवला. दूध पलीकडे ठेवून दिलं आणि मागच्या बाजूला शिऱ्यासाठी दूध गरम करायला ठेवलं. दूध छान गरम झाल्यानंतर ते रव्यामध्ये घातलं. वरतून लगेचच साखर घातली. छान ढवळून घेतलं आणि आता मस्त माझा शिरा रेडी झाला होता. कुठल्याही गोड गरम पदार्थात जेव्हा जायफळ किंवा वेलची घालायची असते ना, तेव्हा ती मी शेवटी घालते. म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तो बराच वेळ टिकून राहतो. दूध जे आटवलं होतं त्यामध्ये साखर, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर असं सगळं घालून मी दूध रेडी करून घेतलं. आता सर्व पदार्थ तयार झालेले होते. ते फक्त पॅकिंग बाकी राहिलेलं होतं. तर इथे इडली, चटणी, शिरा आणि मसाला दूध असं माझं सगळं तयार झालं. सगळं स्टीलच्या कंटेनर्समध्ये पॅक केलं आणि लगेचच मंदिराकडे घेऊन गेले.